राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब निवृत्ती ढोले यांचा 46वा वाढदिवस आमदार वैभव पिचड यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला। तर वाढदिवसाचं औचित्य साधत मुळा नदी बारमाही केल्याबद्दल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावाही यावेळी संपन्न झाला। त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या सत्कार सोहळ्याला जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, मीनानाथ पांडे, कपिल पवार, इंद्रजित खेमनर, प्रियंका गडगे, गिरजाजी जाधव, संतोष शेळके, गोरक्ष ढोकरे, सर्जेराव ढमढेरे, शांताराम वाकळे, आनंदा गाडेकर, सुरेश गाडेकर, सुधीर नरवडे, संदेश गाडेकर, प्रमोद लेंडे यांसह मान्यवरांची हजेरी होती। तर यावेळी ढोले परिवाराच्या वतीनं बाळासाहेब ढोले यांचं औक्षण करण्यात आलं। तर आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला। स्वर्गीय निवृत्ती ढोले यांना समाजकारणाचा वसा होता। गोरगरीब जनतेला मदत करण्याची ओढ त्यांना होती। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेब ढोले यांनी गावोगावच्या गोरगरीब मुलांना वाढदिवसानिमित्तानं मोफत वह्यांचं वाटप केलं। यावेळी बाळासाहेब ढोले परिवाराच्या वतीनं सुनील ढोले, कैलास ढोले यांनी आमदार वैभव पिचड आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार केला। सर्जेराव ढमढेरे, प्रियंका गडगे यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। बाळासाहेब ढोले यांचे वडील स्वर्गीय निवृत्ती ढोले हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते। पठार भागामध्ये राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी बाळासाहेब ढोले यांचं मोठं योगदान आहे। त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी काढत त्यांना शुभेच्छा दिल्या। सगळे बंधू सुनील भाऊ असतील, गंगाराम असतील, सुभाष असतील, पुतण्या कैलास असेल, हे सगळे व्यावसायिक आणि शेतीमध्ये एक समृद्ध जीवन जगतायत आणि ढोले साहेबांचा वारसा पुढे चालवतायत। तुम्ही बाळासाहेब तुमच्या इथून पुढच्या कार्याला तुम्ही कुठं उमेदवारी डोक्यातून काढून टाका। पद असलं तरच माणूस मोठा होतो असं काही नाही। लवकर तुम्ही माझी होऊ नका। तुमच्या सगळ्या कामाला राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी पठार भागामध्ये मला पक्षीय बोलायचं नाही। प्रियंकाताई इथं संतोष शेळके आहे, प्रियंकाताई आहे, सगळे आहे। या पठार भागामध्ये पक्ष आम्हाला राष्ट्रवादी जरी असला तरी तुमच्या सगळ्या माणसांची आम्हाला गरज आहे भाऊंचं नेतृत्व वाढवण्यासाठी। एवढंच या ठिकाणी मी सांगतो। तर यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। साहेबांनी गेली 40 वर्षाचं स्वप्न मुळा नदी बारामाही करण्याचं त्यांचं स्वप्न आज आपण साकार होताना पाहतोय। सातत्यानं किटीवेरची साखळी तयार करून त्या काळामध्ये किटीवेरला परत एकदा 5 MI डॅम तिथं वर साहेबांच्या प्रयत्नानं झाले। गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे। माजी मंत्री मधुकर पिचड हाच आपला पक्ष असून वडिलांचं स्वप्न साकार करण्याचं आपलं ध्येय आहे। घरातील कुटुंबाची साथ लाभेपर्यंत समाजासाठी काम करणार असल्याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब ढोले यांनी दिली। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक ग्वाही देतो की युट्यूब पांडे साहेबांनी सांगितले की जी 7 विलक्षण झाली त्या विलक्षणच्या जे काही या पठाराभागातून मतदारसंख्या मिळालेले आहे त्याच्याही पेक्षा यावेळेस या ठिकाणी या पठार भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही सर्व कार्यकर्ते भाऊ तुम्हाला एक ऐतिहासिक असं मताधिक्य या ठिकाणी मिळवून देऊ आणि एक तुमचं जसं साहेबांचं एक नाव या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून मंत्री म्हणून आहे त्या पद्धतीने तुमचा नावलौकिक आम्ही या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अतिशय तळागाळातून काम करू तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो। पांडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की बाळासाहेब तिकीट मागू नका। भाऊ मी लवकरच निर्णय घेतलेला आहे, मी भविष्यात कधीच तिकीट मागणार नाही। त्याच्यामुळे पांडे साहेब तुम्ही काळजी करू नका। जरी मी या ठिकाणी गरीब असलो तरी नक्कीच स्वाभिमानी आहे, बळच कधी मागणार नाही ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं माझ्या या परिसरातील सर्व ग्रामस्थांचं आणि माझ्या कुटुंबाचं मी पुन्हा एकदा आभार मानतो। मुळा नदी बारमाही करून पठार भागाला पाणी दिलं। आगामी काळामध्ये पठार भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत बाळासाहेब ढोले यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते असल्यामुळं 7 वेळा माजी मंत्री मधुकर पिचड यांना विधानसभेवर पाठवण्याचा इतिहास पठार भागानं रचला असं मनोगत आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केलं।
बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय की एकाच शब्दामध्ये की तुम जो 1000 साल साल के दिन हो 50,000. एकच भूमिका की ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने कैलासवासी निवृत्ती शेठ ढोले पाटील यांच्याबद्दल बोलत असताना एकच काव्यामध्ये बोललं पाहिजे आणि ती काव्याची अतिशय एक साध्या सोप्या भाषेमध्ये शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमती. तीच कल्पना आपण या ठिकाणी बाळासाहेबांबद्दल करतोय की जे फळाची जी काही आपण बीज असतील ते जर खरोखरच चांगली असतील तर ते जे फळं येणारी फळं जे आहेत ते देखील रसा आणि चांगले रसरशीत आणि चांगल्या प्रकारचे फळं येतील हे आपल्याला बाळासाहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला भेटतं. जुन्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की ज्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात देखील या मुळा नदीवरती प्रश्न निर्माण व्हायचा की पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणारी ही मुळा नदी आणि जसं आपण बघतोय की जून संपला, जुलै संपला, पावसाचा ऑगस्ट महिना सुरू झाला. ऑगस्ट मध्ये महिन्यानंतर या ठिकाणी लगेचच नोव्हेंबर डिसेंबरला काही गावांमध्ये तर टँकर सुरू करायला लागायची. ही वार्षिक पार्श्वभूमी या गावांची मुळा नदीच्या काठावर असलेल्या या गावांची होती. पर्यायाने या ठिकाणी सांगितलं का केटीवरची निर्मिती केली पाहिजे. बघता बघता आपण बघत असाल का या संपूर्ण मुळा नदीवरती मग जुनं आमचं या ठिकाणी बसलेले सर्व साकूर पासून मांडव्यापासून जर खऱ्या अर्थाने या केटीवरची निर्मिती झाली आणि बघता बघता या ठिकाणी थेट अंबित पर्यंत या ठिकाणी छोट्या धरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. केटीवर बांधले. केटीवरच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजणांनी पाहिलं की साधारणपणे जे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत होतं ते डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी थोडं का होईना पुरायला लागलं. पुढचं पाण्याचं नियोजन कसं आहे हे सर्वांना या ठिकाणी त्याच्या बाबतीतली काळजी वाटायला लागली. ज्यावेळेस पिचड साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुळा नदीवरती अंबित असेल, बलठण असेल, देवांडी असेल, कोथळे असतील या धरणांची छोट्या MI टँकची निर्मिती झाली. एक पाण्याचं रोटेशन खऱ्या अर्थाने यायला सुरुवात झाली. तर यावेळी सी न्यूज मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, युवा उद्योजक राहुल गडगे तसेच आदर्श शिक्षक भाऊसाहेब ढोकरे, दाऊद सर, सुदामराव लेंडे यांचाही सत्कार आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला. तर या वाढदिवसासाठी बाळासाहेब ढोले मित्रमंडळाचे कार्यकर्ते, कैलास ढोले मित्रमंडळ, घारगाव, तांगडी, आंबी, बोरबन आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.